भोकरदनमध्ये माल उतरण्यापूर्वीच पोलिसांची मोठी कारवाई, 2 आरोपींवर गुन्हा दाखल, पहा पूर्ण बातमी। भोकरदन पोलिसांनी सिल्लोड भोकरदन मार्गावर मोठी कारवाई करत प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला वाहतूक करणारा आयशर टेम्पो पकडला आहे। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आयशर वाहनातून महाराष्ट्रात प्रतिबंधित सुगंधित पान मसाला आणि गुटखा विक्रीसाठी आणला जात होता। साई प्रसाद हॉटेलजवळ पोलिसांनी वाहन अडवून तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात गुटखा, पान मसाला आणि जाफरानी जर्दा आढळून आला। या कारवाईत तब्बल 36,56,250 रुपयांचा गुटखा, पान मसाला आणि 25 लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो असा एकूण 61,56,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी विद्याराम श्यामलाल कश्यप आणि फिरोज खान मेहमूद खान यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सोनवणे करीत आहेत। प्राप्त झाली होती की जो गुटखा आणि त्याच्या संबंधित जो प्रतिबंधित मुद्देमाल आहे त्याची वाहतूक होणार आहे। तर त्या माहितीवरून आपण टीम पाठवून तो हा मुद्देमाल एक आयशर गाडी आणि संबंधित मुद्देमाल जप्त केलेला आहे। एकूण 61 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। त्याचा जो वाहक चालक आहे गाडीचा तो आपल्या ताब्यात आहे आणि त्याच्याकडून आपण माहिती घेऊन हा मुद्देमाल कुठे घेऊन चाललेला होता त्याचा तपास करून त्याला देखील आपण आरोपी करीत आहोत। अशाच स्थानिक आणि ताज्या बातम्यांसाठी आधुनिक महाराष्ट्र YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।